नमस्कार. सायंकाळी 6 वाजताच्या उजनी अपडेटमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे. उजनीत येणारा दौंडचा विसर्ग हा वाढायला लागलेला आहे. 5 वाजताच्या अपडेटमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की हा विसर्ग आणखी वाढणार आहे आणि 6 वाजता 5 वाजता येणाऱ्या विसर्गामध्ये सुद्धा वाढ झालेला आहे. 5 वाजता उजनीमध्ये 91,787 क्युसेक्सनं विसर्ग येत होता. तो सध्या 92,892 म्हणजेच 93,000 क्युसेक्सनं विसर्ग जो आहे तो उजनीमध्ये येतो आहे. उजनी जर हाच विसर्ग उद्या सकाळपर्यंत कायम राहिला तर 2500च्या घरात पोहोचलेला आपल्याला दिसून येईल. कारण सकाळपासून आज आपण बघितलं तर उजनी प्रत्येक तासाला 1% पाणी साठा जो आहे तो वाढताना आपल्याला दिसून येतो आहे. त्याचबरोबर उजनीच्या वर असणारा खडकवासला प्रकल्प 100% भरलेला आहे. कासारसाई 100% भरलेला आहे. वडिवळे धरण 84% भरलेलं आहे. आंध्रा धरण हे 75% इतकं भरलेलं आहे. वीर धरण हे सुद्धा 90%च्या पुढे गेल्यानंतर वीर धरणामधून विसर्ग करण्यासाठी सुरुवात झालेली होती. तो विसर्ग नीरा नदीमध्ये येणार आहे. एकूणच बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. उजनी लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी उजनी जर विसर्ग आज रात्रभर 1,00,000च्या आसपास कायम राहिला तर उद्या सकाळपर्यंत 2500च्या जवळ 2500 पर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येईल आणि उजनीची वाटचाल 2500 कडून 50 कडे होताना आपल्याला दिसून येईल. बळीराजा सुखावतो आहे. उजनीत पाणी वाढतं आहे. नीरा खोऱ्यातील धरणं भरत आहेत आणि ही खरंच आनंदाची बातमी आहे. उजनीसह उजनीच्या वरील धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहताय एबी मराठी. नक्की पाहत राहा एबी मराठी.